मन लागोरे लागोरे मन लागोरे लागोरे मन लागोरे लागोरे मन लागोरे लागोरे काय मन माहित लागोरे. किती कडक आहे हो वावर हे. हो ना. कालचं तरी बरं होतं बिचारे. मेरा हात दुखून राहिला. हो ना. काल कोणाच्या वावरात गेलते हो तुम्ही? हो त्या विश्वास पाटलाच्या वावरात होतो ना काल. हो का हो? हो मस्त वावर होतो बाई. तणी नव्हतं या वावरात लहान हो. तण आहे हो. हो बाई लय भारी चाललंय वावर. का हो रत्नाबाई, अं? तुमच्या सुनाची डिलिव्हरी झाली ना, आणि मग एवढ्या लवकर तुम्ही कामावरही आल्या? हो बाई काय करत, कामावर येऊ नाही तर काय करू. अहो आज 5वा दिवस आहे तिचा. आज तिला सुट्टीच भेटून राहिली होती. तिचा डबा गिबा सगळं पोचून दिलं म्या. आणि कामाला येत नाही तर काय करू. घरी राशन पाणी नाही हाय, काही नाही हाय. ती सुट्टीहून आल्यावर घरात तिला काय खाऊ घालू बाई. हो बाई बरोबर आहे. चला बाई. राहुल दादा कितीने लावले हो मजूर? माय अरे बाई, 100 रुपये हात घंटा घेऊन नाही ना राहिला बाबा. हो. लवकर लवकर निंदा नाही तर अजून मग आता बिचारा एक तर मजूर भेटत जमलं नाही. बसन आपल्या आणि नावावर. हे मग भेटल्यावर 100 रुपये 200 रुपये असं चालते इकडे करायला. का नुसतं गोष्टी झाकलून राहिल्या का? काम कोण करत? गोष्टी नाही हाकलून राहिलो ना बापा आम्ही. अरे बाबा किती घंटे लावा नेले हा? हो ना बापा करूनच तर राहिलो आम्ही. चालूच आहे आमचा हात. फालतू गोष्टी नका करू. 100 रुपये घंटा घेऊन आल्या म्हटलं. फुकटात काम नाही करू राहिल्या. तिकडलं केलं ना बापा आम्ही. तिकडलं करून आलो ना. आताच बसलो इथं. काय घ्या पटापट घ्या. हो हो. उरकता घ्या जरा. पाण्या पावसाचं मोसम. लय वेळचं काम करून राहिलो, आता आमची भाकर खायची वेळ झाली. अरे तुमच्यामुळेच तर कास्तकाराचा दिवाळी निघाला भावा. म्हणून म्हणून कास्तकार लोक हे ट्रॅक्टर मशीन लावतात माहित आहे. हे अशी मजूर सांगत नाही. हे अशी जिवारी देऊन तुमच्या कामं करणं आणि पैशासाठी बिलकुल तयारच राहतं. नाही ते काय जमत नाही. पटापट करा. त्या भाकरी मग खाजा. पहिले त्या पातापूर्वा तिथपर्यंत फालतू गोष्टी नका सांगू. काय बाप्पा, इतक्या वेळचं करूनच राहिलो, निंदूनच राहिलो, सगळं थकून गेलो तरी केलंच नाही म्हणते, केलंच नाही म्हणते. आता अजून किती काम करावं. बरं करा पटापट करा. हो हो. झालं पाहिजे. पाण्या पावसाचा मोसम दिसू राहिला. चल रे बाबू करूनच तिकडून राहिलो. चक्कर दोनच मारून. हात आहे आम्हाला. गेला बाई. काय व माय खडूस माणूस कुठून आणला. होका कायले घेतला व्हायचा. याच्या पुढे होका नाही का घेत जाऊ अशा माणसाचा. हे असं इतकं काम करून तर मरून जाऊ आपण एका दिवसातच. लहान तणकट आहे या वावरात. असे होके एवढं मोठं तणकट करून ठेवलं बिचाराई हो. अन म्हणते का तुमचं काम नाही झालं, तुमचं काम नाही झालं. काय करणार आहे, कायले वाढून ठेवलं एवढं. जाऊ दे ना बाई. करणं आता काम नाही करत. आता दुसरीकडे कुणाकडे काम करत बाई. आता ह्या कामाच्या भरोशावर आपल्याला पोट भरा लागते. करा. रत्ना गेला तो. चल न जेवाचा टाइम झाला ना. भूक लागली बिचारे. थांब ना हो बाई. थोडस करू नाही. एवढंच तर राहिलं आता आपलं समोरचं. काही नाही, चला पहिले जेवायला जाऊ आणि मग बाकीचं करू. अर्धा तास नंतर करू लागन तर काम. चला टाका वेळ. चला पहिले जेवायला. माय रत्ना तुझी शिदोरी नाही दिसत. काऊन शिदोरी नाही आणली का आज? नाही मला उपास आहे ना म्हणून मी काही डबा आणला नाही. जा जेवण करा तुम्ही. मी थोडस पात निघतो. राहिलेलं काम करून घेतो. का हो बाई, बुधवारी तुले उपवास होता ना, आजही उपवास आहे. असे काय तुले उपवास असते? असते बाई. देवधर्म करते मी. करा लागते. जा तुम्ही जेवण करून नाही घ्या. नाही चल. तसं आम्ही शिल्लकच आणली बाई एक पोळी. चल न माझ्या डब्यात जेवजो. नाही ना खरंच मी उपासाच्या दिवशी काहीच नसतो खात. हे पाय फोनही आला माया सुनीचा. मी तिच्यासोबत बोलतो आणि तुम्ही जेवण करून घ्या. मी राहिलेलं कामही करून घेतो. जा तुम्ही. मी उपासाच्या दिवशी खरंच नाही खात असतो. जा. अरे झालंच नाही का? अरे घ्या ना पटापट. पाणी उरायला इकडे. अरे किती खात बसा. या उरका पटकन. जीव तो द्या बापा. काम मस्त करत होतो आतापर्यंत. तर रत्नाबाई जेवला का? नाही तिला उपास आहे म्हणे. तिनं काही डबा नाही आणला आज. हो उपास. बरं उरका तुम्ही पटापट. झालं पाहिजे.
काय हो मालूबाई, काय खडूस माणूस आहे हे, डबाईने खाऊ दे, याच्या पुढे याच्या कामावर नाही यायचं. हॅलो, काय म्हणतो बाई? 2-2 वेळा फोन केला त्या. काय म्हणतो ती? हो हो, हा डबा आणला ना मी. आताच जेवण केलं बाई बायासोबत. आताच हात धुतले. हा, इकडे बाहेर आली. काय म्हणतो ती? भेटला का डबा? बरं बरं, हो मी पाठवला. हो बरं बरं, पोचला ना पोरग तिथं? जेवण कर बेटा, काळजी घे. मी ऑटो पाठवतो आणि मग संध्याकाळी तुम्ही घरी चालले जा. बरं बरं, ठीक आहे. बाळाची पण काळजी घे. हो हो, जेवली ना? आताच जेवली. हा, येऊन राहिलो मी. निघालो. चल ना रे बा दादा. हा अरे जाऊ ना. सागर, हा, बरेल का ह्या बाईचं काही समजून नाही राहिलं. कोणाचा? रत्नाबाईचा? हा, कोण? काय झालं आता? अरे त्या बाया म्हणते का ते जेवली नाही, तिला उपास आहे. हा. आणि ते फोनवर सांगून राहिली की आत्ताच जेवली बा. हे काय मॅटर? अच्छा दादा, हा. तुला एक गोष्ट सांगू काय? तिच्या घरची परिस्थिती एवढी डाऊन आहे, एवढी डाऊन आहे. तिच्या घरात खायला एक दाना पण नाही अन्नाचा. आताच तिच्या त्या सुनेचं डिलिव्हरी झाली ना, त्या पोराने लावलं. सिरियस होती ते, आणि मी नाही काही पैसा लावला. आता हे घरची एकटीच आहे कमावती. हो काय? हा, आणि पोराचा काही बिझनेस एवढा चालत नाही. असं हे मला माहितच नव्हतं राजा. सगळंच तिनं विकवाक केलं. मला तो परशा सांगत होता, काय सांगू तुम्हाला, उपाशी राहते मध्ये एक एक टाइम मधा मधात. त्या डब्बा आणला काय? हा, आणला. हा काय डब्बा? दे बरं. डब्बा कायला पाहिजे तुला? काम आहे मला. मला खायचं आहे ना. तू घरी खाजो. हा? आणि एक टाइम उपाशी राहिला का मरणार नाही तू. येतो मी, काम आहे मला डब्याचं. बरं बरं, तू काळजी करू नको बेटा पैशाची. मी आहे ना. बरं बरं, काळजी घे. हा, ठेवते फोन. रत्नाबाई, हे घ्या. हे काय? जेवल्या ना तुम्ही? हो, आताच जेवण झालं. काय खोटं बोलता तुम्ही? हा, मला सगळं माहित आहे तुमच्या घरी काय परिस्थिती आहे ते. तसाही मी जास्तीचा डब्बा आणला होता. हा, जेवून घ्या आणि पटापट कामाला लागा. टाइमपास नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता हे हो, आम्ही माणसंच आहोत. फक्त बोला लागते कधी कधी. खरंच हा माणूस देवासारखा माझ्यासाठी धावून आला. माणूस की अजूनही जिवंत आहे.